संजीवजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल? बारामतीतला एक विजय हा कितीही जरी निकालात परावर्तित झाला असला तरी तो भावनिक आहे आणि त्याच उद्देशानं हे सुनेत्रा पवार यांचं आवाहन असेल का? सुनेत्रा पवारांनी काय आवाहन केलं कदाचित आपण ऐकलं असेल आता. अगदी बरोबर आहे की अजितदादा यांचं जाणं हे अत्यंत दुःखद असं आहे, मनाला बोच लावणार आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी ज्या निवडून आल्यात ते आनंदाची घटिका नाही, ही त्यांच्या जागी निवडून आलेला आहे. त्यामुळे अजितदादांच्या स्मरणार्थ त्या लोकांनी एक श्रद्धांजली म्हणून हे मतदान केलेलं. त्याच्यामुळं सुनेत्राजी आवाहन केले की गुलाब घेऊ नये, अशा पद्धतीचं आवाहन हे अतिशय रास्त आणि संयुक्तिक असं आहे. मला संजीवजी, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज ये जा करतोय. जे ट्विट सुनेत्रा पवार यांनी केलंय ते आमचे सहकारी सिद्धेश ताकवले आपल्यापर्यंत आणतायत. नक्कीच प्रसाद सर, त्यामुळे आपण पाहतोय सुनेत्रा पवार आपल्या ट्विटमधून असं म्हणतायत की आजचा निकाल जाहीर होत असताना दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानं सर्वजण भावुक होत आहेत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती आहे, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल सुद्धा उधळू नका. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूयात असं आवाहन सध्या सुनेत्रा पवारांनी केलेलं आहे. मी पुन्हा एकदा या चर्चेसाठी जाणारे प्रसाद सरांकडे. धन्यवाद सिद्धेश.